खासगी जेट खरेदी केलाय आणि या 100 पायलट्स पैकी जो कोणी या व्हिडिओच्या शेवटी जिंकेल त्याला ते मिळेल. पहिल्या चॅलेंज करता सर्व पायलट्स 3 टीम्स मध्ये विभाजित होतील. मी जिंकल्याशिवाय घरी जाणार नाही. 18,144 किलो वजनाचं हे विमान सर्वात आधी फिनिश लाईन पर्यंत खिचून आणणारी टीम जिंकेल. 3, 2, 1, गो 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 गो. आणि या 3 टीम्स पैकी जी टीम पुढे जाईल त्यांना या जेट इंजिनच्या प्रचंड ताकदीचा सामना करावा लागेल आणि अतिशय तीव्र सहनशक्तीच्या चॅलेंजवर मात करावी लागेल. तो बेशुद्ध झालाय, कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा. आम्ही 24 तासांसाठी संपूर्ण शहर बंद पाडलं होतं. पण आधी आपण बघणार आहोत की या 3 टीम्स पैकी कोणती टीम सर्वात आधी फिनिश लाईन पार करेल. खूप चोरशीचा सामना आहे. जोर लावा, जोर लावा. बस पोहोचणारच आहोत. हा एकटाच सगळा जोर लावतोय. ते पुढे निघाले. ते खूप वेगाने चालले. जोपर्यंत विमान फिनिश लाईन पार करत नाही तुम्ही जिंकणार नाही. यो, आम्हाला विजेता मिळालाय. तुम्ही करून दाखवलात. जेट साठी काही. मी माझ्या मुलींसाठी करतोय. 2/3 वैमानिक नुकतेच एलिमिनेट झालेले आहेत. यातील एक पायलट ते खासगी जेट जिंकणार आहे. हे पायलट 4 चॅलेंजेस लांब आहेत. हे $2.4 मिलियन प्रायव्हेट जेट जिंकण्यापासून. दुसऱ्या खेळात तुमचं स्वागत आहे. जेट स्पिनर, इंजिन सुरू करा. हे भयानक आहे. मला ठीक वाटत नाहीये. सगळे तयार आहेत, विमान सुरू होणार आहे. सुरू कर मित्रा. तुम्ही ज्या खासगी जेटसाठी स्पर्धा करत आहात त्याचे थ्रस्टर्स वाढवले जातील जेणेकरून ताशी 96.5 किलोमीटर वेगाने वारे निर्माण होतील. तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमच्या प्लॅटफॉर्मवर उडवून देण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे जेट वर्तुळात फिरेल. हे एकदम अफातून आहे. मी एवढ्या लांब घरी जाण्यासाठी नाही आलो. आता मला खूप भीती वाटते. सर्वांना गुड लक. खेळ सुरू होतोय. पहिलं एलिमिनेशन झालंय. एक बाद झालाय. मला हे जेट हवाय. मी ते जेट माझ्या हातून जाऊ देणार नाहीये. कदाचित मला सुसू होईल. मला वाटलं नव्हतं की मी एक पायलट असून सुद्धा मला जेटच्या स्फोटाची चिंता वाटेल. नाही. 2 आउट झाले. बाय बाय. हो ते माझ्याकडे येत. ऑलराईट, बघूया तो पडतो का. 46 पडू नकोस. त्याला जमतोय. पडू नकोस. तू करून दाखवलंस. तू पुढे जातोयस. ही कमाल टेक्निक होती. इतरांना आपल्या आधी जाताना बघून पायलट्सना लगेच कळलं की त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही. ओके, म्हणजे स्ट्रॅटेजी तिरकं उभी राहण्याची आहे असं नाही. जे लोक वाचले ते असे उभे होते. त्यांना जमलंय. जरी पायलट्सनी ती स्ट्रॅटेजी स्वीकारली होती तरीही काही जण टिकून राहण्याइतके मजबूत होते. आणखी एक गेला. मला वाटतं जर 40 नंबर खाली पडलाय म्हणजे मी पण पडेल कारण आमचा बांधा सारखाच आहे. मी खूप प्रयत्नपूर्वक केले. मी पुढे जातोय. हे खरं तर उपरोधिक आहे कारण ज्यासाठी तुम्ही स्पर्धा करतायत तेच तुम्हाला बाहेर काढत आहे. ते एका मागून एक खाली पडतायत. अरे बापरे, आणखीन एक केलं. आणि परफेक्ट टेक्निक माहित असूनही अक्षरशः NFL मध्ये खेळलेला हा पायलट टिकू शकला नाहीये. एवढा मजबूत माणूस टिकू शकला नाही. मी म्हणणार होतो की तो भिंतीसारखा स्थिर आहे पण आता नाही म्हणू शकत. आणि या चॅलेंजच्या शेवटी तुला जमलंय. नाही, हरकत नाही. ते खूप फास्ट होतं. जेटने एकूण 15 पायलट्सना एलिमिनेट केलेलं आहे. ज्या काही प्रबळ स्पर्धकांची मला भीती वाटत होती ते आताच एलिमिनेट झाले. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही 19 जण पुढे जात आहात. मला उडवण्यासाठी या जेट इंजिन पेक्षाही काहीतरी जबरदस्त शक्तिशाली लागेल. मला इथल्या काही लोकांसाठी वाईट वाटतंय पण पुढे जायला हवं. ही एका महान गोष्टीची सुरुवात आहे. मला वाटलं होतं मला थोडासा धक्का लागेल पण तो बरा थेट माझ्या छातीवर धडकला आणि मी स्वतःला सांभाळू शकलो. चला पुढच्या खेळाकडे वळूया. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही सौदी अरेबियातील रियाद शहराचा ताबा घेतला आहे जिथे या पायलट्सना आणखी 3 चॅलेंजेसचा सामना करावा लागेल हे $multi million जेट जिंकण्यासाठी. तिसऱ्या चॅलेंज साठी आपण 100 फूट हवेत जाणार आहोत. पायलट्स माझ्या मागून या. आता तुम्हाला एका कॅप्टनची निवड करायची आहे. सुरुवातीला सॅम्युअलने पुढाकार घेतला होता म्हणून मी सॅम्युअलला वोट देतो. मी सॅम्युअलला निवडतोय. सॅम्युअल तुमच्यापैकी एकाची थेट आमने सामने मुकाबला करण्यासाठी निवड करेल. वाव! सॅम्युअल या 19 ब्रीफकेस पैकी एक आकडा निवड. नंबर 8. यातल्या 10 ब्रीफकेस मध्ये जंप लिहिलंय. अर्थात ते स्काय डायव्ह करून पुढच्या चॅलेंज मध्ये जातील आणि बाकीचे एलिमिनेट होतील. ऑलराईट. सॅम्युअल आता ब्रीफकेस उघडून बघेल आणि आंद्रे ती घ्यायची की नाही ते ठरवेल. ब्रीफकेस मध्ये काय आहे? जम्प. तू म्हणतोस जंप आहे? हो, जम्प आहे. ओके आंद्रे, तू घेणार आहेस की नाही? एक सांगू, तुझ्यावर विश्वास आहे. जिमी, मी ब्रीफकेस घेतोय. जर या जंप असेल तर तू पुढे जाशील. आता कळेलच. हा टॉप 10 मध्ये जातोय.
आणि लक्षात ठेवा पुढचा खेळ थेट जमिनीवर होणार आहे तेव्हा तुला उडी मारावी लागेल 3, 2, 1 ओ माय गॉड ओ माय गॉड एक केलाय आणि पुढच्या खेळात जाण्यासाठी फक्त 9 उड्या बाकी आहेत. सुरुवातीला खेळाडू प्रामाणिकपणे खेळले. ब्रीफकेस घ्यायची की नाही हे ठरवणाऱ्याच्या हातात सगळी ताकद होती. यात जंप आहे. स्काय डायव्ह एन्जॉय कर. तो खरं बोलला होता. यात एलिमिनेट आहे पण मला इथे राहावंसं वाटतंय. मी नाही घेणार. तुम्ही सगळे खरं का बोलताय आणि कारण त्याने सुद्धा खोटं बोलायला नकार दिला. मी काहीच बोलणार नाही. कमांडरने स्वतः बाद होण्यापूर्वी 2 उड्या वाटल्या होत्या. तुम्ही खोटं का बोलत नाही आहात? पायलट प्रामाणिक असतात. पुढच्या खेळात जाण्यासाठी 6 एलिमिनेशन्स आणि 6 जम्प्स बाकी आहेत आणि ब्रॅटने आमचे मागील व्हिडिओज बघून एक स्ट्रॅटेजी बनवली. युट्यूबरचा व्हिडिओ पाहिल्यापासून माझी ही योजना होती की या परिस्थितीत मी हेच करेन. तुझा याच्यावर विश्वास आहे? हो आहे. यात एलिमिनेट आहे. प्रॉमिस. तू शपथ घेऊन सांगशील की यात एलिमिनेट आहे? माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी तुलाच द्यायचं ठरवलंय. ओ पाहिलंस? त्याने त्याला बनवलं. त्याने लक्षात आणून दिलं की या खेळात खोटं बोलण्याचा फायदा होतो आणि एक जण खोटं बोलल्यामुळे आता पायलट्सना एकमेकांवर विश्वास ठेवणं कठीण जात होतं. यात जंप आहे. नाही मला वाटतं तू खोटं बोलतोयस. ती तुझ्याकडेच असू दे. यात काय आहे अँड्र्यू? यात जंप आहे. कधी कधी खरं बोलण्याचा पण फायदा होतो. आता फक्त 4 जंप आणि 6 एलिमिनेशन शिल्लक राहिले होते तेव्हा पायलट्सना ठरवावं लागणार होतं की त्यांच्या प्रामाणिकपणाची काय किंमत आहे. मला हवाई क्षेत्रात एक चांगला माणूस व्हायचंय. खोटं बोलायचं नाहीये. लोकांना पैशांसाठी लुटायचं नाहीये आणि मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे. माझा विश्वास आहे. मला वाटतं ही ब्रीफकेस ठेव. ठीक आहे. छान आहे. तर यात एलिमिनेट आहे. हो. मला नकोय. ओके. याच्या गोष्टीने कमाल केली. मस्त भावा मस्त. यात प्रामाणिकपणाचा लवलेशही नव्हता. वो कोलबी तू काय म्हणालास? मी सहज बोललो. लेट्स गो. माझा विश्वास बसत नाहीये की इतका प्रामाणिकपणाचा दावा केला आणि ते सर्व एक नाटक होतं. तो बेधडक खोटं बोलला. आता फक्त 3 जम्प्स पण 6 एलिमिनेशन बाकी आहेत आणि जिंकण्याची शक्यता कमी होत चालली आहे. यात जंप आहे. मी घेतोय. ओ या जंप आहे. मीही नाही घेणार. वाव मला नकोय. मला जंप मिळालं. ओ माय गॉड. याच्यासाठी पॅराशूट घेऊन या आणि मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्यापैकी कोणीतरी एकच पुढे जाईल कारण उरलेल्या 6 ब्रीफ केसेस पैकी फक्त एकामध्ये जंप आहे. काय आहे? तूही घेऊ शकतोस. ठीक आहे. मला नकोय. ओ एलिमिनेट. आता 4 एलिमिनेट्स बाकी आहेत पण जंप फक्त एकच आहे. ऑल राईट. काय आहे त्या? जंप आहे. तू म्हणतोस की यात शेवटचं जंप आहे? हो शेवटचा आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवू. मी खरं बोलतोय जिमी. घेणार की नाही घेणार? नाही घेणार. नाही घेणार. ऑल राईट. काय होईल जर एडी खरं बोलत असेल तर तुम्ही सर्वजण एलिमिनेट व्हाल. आपण विमानातून उडी तो खरं बोलत होता. तो खरं बोलत होता. आता सर्व 10 उड्या घेऊन झाल्या आहेत तेव्हा आता आपण हे बघणार आहोत की हे स्पर्धक कार्गो मधून उडी का घेत होते आणि त्याचं कारण म्हणजे आपलं पुढचं चॅलेंज अशा ठिकाणी होणार आहे जिथे जेट दिसणं अशक्य आहे. सौदी अरेबियातील सर्वात मोठं शहर रियाद मध्ये सर्वात मोठ्या फ्रीवेच्या मध्यभागी जेणेकरून संपूर्ण शहर चालू घडामोडी पाहू शकेल. मित्रांनो हात वर करा. तो हात जेट वर ठेवा. तुमच्यापैकी जो कोणी सर्वात शेवटी जेट वरून हात काढेल तो हे $2 मिलियन जेट जिंकेल. येस हे ऑफिशियली सुरू झालेलं आहे. जर तुम्ही हात काढला तर बाद व्हाल. तुला हात काढायचाय? नाही. मी ठीक आहे. तू किती वेळ टिकशील? बघूया. मी शेवटपर्यंत राहील. जितका वेळ राहू शकेन बेशुद्ध पडेपर्यंत. बेशुद्ध पडेपर्यंत या खेळात कितीतरी तास जातील, दिवस जातील, होऊ शकतं. हा व्हिडिओ करण्याचं ठरवण्याआधी एक जेट शहरातून फिरवणं व्यावहारिक दृष्ट्या अशक्य वाटत होतं पण आम्ही या मार्गाची योजना बनवण्यासाठी अनेक महिने घालवले जिथे रस्त्यावरील लाईट पोल्सच्या मध्ये विमान मावू शकेल. हे ड्रायव्हर माझ्या जेटला सांभाळून दे. हे विमान इतकं रुंद आहे की आम्हाला अक्षरशः रस्त्यावरच्या पाट्या फिरवाव्या लागल्या जेणेकरून हे जाऊ शकेल. ठीक आहे जाऊ द्या. तुम्ही बघताय आम्हाला किती कमी जागेत काम करावं लागतं. हा वेडेपणा आहे. आणि आम्ही विमानासाठी रस्ता मोकळा केला तेव्हा असं वाटलं की संपूर्ण शहराचं लक्ष आमच्याकडे वेधलंय. हॅलो तुम्ही सगळे कशा आहात? अरे बघा मिस्टर हे बीस्ट. तुम्हाला भेटून छान वाटलं. कसं आहेस? तुम्ही इथं काय करताय? यांच्यापैकी एक जण आहे जेट जिंकणार आहे.
हे बघ आपल्याला कितीतरी लोक रेकॉर्ड करतायत. हजारो लोक आम्हाला शूट करत होते. टिकटॉक वर मिलियन व्ह्यूज जनरेट झाले आणि आम्ही ऑफिशियली रियाद शहर ताब्यात घेतले. हा व्हिडिओ सेव्ह करा. तुम्ही हे करत असताना रस्त्यावरून कार जाताना बघून तुम्हाला काय वाटतंय? हा वेळेपणा आहे. फुकटचं मनोरंजन आहे. हे चॅलेंज खूप वेळ चालणारे वाटतं. हे गाईज कसे आहात? हे दिवसभर चाललं असतं. कोणीतरी बाद होण्याआधी आम्ही संपूर्ण रियाद शहर पालतं घातलं असतं. म्हणूनच आम्ही खेळाला पुढच्या स्तरावर नेण्याचं ठरवलं. मला एक घोषणा करायची आहे. पायलट्सनी विमानाच्या काठावर या. खेळ कठीण करण्यासाठी ट्रक थांबवा. तुम्हाला हात न काढता विमानाच्या खाली उतरायचं आहे आणि एक जागा निवडायची आहे, कारण तुम्हाला विमानाच्या पंखा लगत चालायचंय. शूज न घातल्याचा कदाचित मला पश्चाताप होईल, पण मी कुत्रा आहे. आम्ही तयार आहोत. आम्ही तयार आहोत. एकमेकांना धडकू नका. ऑलराईट, वेग कसा आहे? मला मॅरेथॉन धावण्याची सवय आहे मित्रा, तेव्हा चालणं माझ्यासाठी काही कठीण नाही. ऑलराईट, हे जरा जास्त सोपं दिसतंय. जरा वेग वाढवा. मला वाटतं आपण खेळ आणखी दमदार करू शकतो. पळता येईल इतपत करू शकतो जिमी. मला काही फरक पडणार नाही. थोडा आणखी वेग वाढवा. 1 ते 10च्या स्केलवर तुम्ही किती जास्त दमलाय? सगळे खूप शांत आहेत कारण त्यांचं लक्ष त्यांच्या श्वासावर आहे. गेली 5 मिनिटं पळतातच आहेत. त्यांना हे कठीण जाणार आहे. मला हातांची हालचाल दिसायला लागली. सगळे कसे आहात? खूपच छान. असं दिसतंय की मागचे लोक जरा धडपडतायत. हो, माझा हात सटकला. ग्राहम आउट झालाय. कोणीतरी आउट झालंय. हे विमान हळू करा. बॅश, वेग कमी कर. माझा विश्वास बसत नाहीये. काय झालं? माझा हात सटकला. तुला तुझ्या मित्रांना काही सांगायचंय? हो, खेळ सुरू ठेवा. हे कठीण होतं, त्यामुळे तुम्ही सगळे डिझर्व करता. मला ग्रॅहमसाठी खूप वाईट वाटतंय. मला आमच्यापैकी कोणीही आउट व्हायला नकोय, पण हा खेळाचा भाग आहे. मला वाटत नाही मी कधी टाय घालून धावलो असेल. मी घामाघूम झालोय. सौदीच्या उकाड्यात धावण्याचा सगळ्यांना त्रास होत होता. तेव्हा काही पायलट्स जरा क्रिएटिव्ह झाले. लोकांना प्रश्न पडतो ते कपडे कसे बदलतात. नक्कीच खोटा व्हिडिओ बनवत असेल तर हे बघा कशा प्रकारे त्याची बोटं बाहीवरून फिरतायत. हे झालं, मी पकडतो. आम्ही हे प्रत्येक वेळी नाही दाखवत. कॉमेंट्स मध्ये असतं खोटं खोटं खोटं, पण व्हिडिओज खोटे नसतात. हे खरं आहे गाईज, अगदी खरं आहे. आपण पुढे जाण्याआधी माझ्याकडे एक ऑफर आहे. अरे वा, मस्त. चालेल, सांग काय आहे? तर एक मॅच घेऊन या. हे खूप जड आहेत बॉईज. ओ माय गॉड. मिस्ट्री ब्रीफ केसेस. हो नाही, हे मिस्ट्री नाहीये. या ब्रीफकेसच्या आत आहेत $50,000. ओ माय गॉड. आता जो कोणी जेट वरून हात काढेल हे त्याला मिळतील. मी चाललोय. पुन्हा भेटू. ओके, तो गेला. हे आहे तुझे $50,000. धन्यवाद मित्र. वेळ वाया नाही घालवलास. माझी फॅमिली आहे, करिअर आहे, ही मुलं तरुण आहे, त्यांना पुढे बरंच काही करायचं आहे, म्हणून मी त्यांना संधी दिली. बाय जोसेफ. बाय बाय, आय लव्ह यू. आणखी एक जण बाद झालाय. विमान असंच पुढे जाऊ द्या. कसे आहात? आम्ही व्हिडिओ शूट करतोय. तुम्ही सगळे चॅनल बघता? अच्छा, मला मी नुकताच उघडलेला थीम पार्क दाखवायचा आहे. आम्ही एक थीम पार्क उघडलाय जिथे तुम्ही आमच्या सर्वात लोकप्रिय व्हिडिओज मधून घेतलेल्या चॅलेंजेस मध्ये स्पर्धा करू शकता आणि कोणत्याही थीम पार्कच्या सर्वात मोठ्या बक्षीस वॉलवर जाण्याची संधी मिळवू शकता. जर तुमच्यात दम असेल तर भेट द्या पीसलँड, रियाद, सौदी अरेबिया. ओके, मजा करा. आपण आपल्या शूटिंग कडे वळूया. ओ, मला धडकू नकोस. गाईज, मी तुम्हाला वेग ठरवू देईन. जर तुमच्यापैकी बहुतेकांनी जलद म्हटलं तर आपण याचा वेग वाढवू. कोणाला वेग वाढवायचा आहे? फक्त एक. हा, चला वेग वाढवूया. हे 2 विरुद्ध 6 आहे. मला बहुमत पाहिजे. कम ऑन गाईज, कोणीतरी हो म्हणा. ठीक आहे, मी तयार आहे. वेग वाढवूया. ओके, हे 3 झालेत. ते खेळ सोडणार आहेत म्हणून ते असं म्हणतायत. हो, अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या, आपण जितकं हळू चालू तितकं जास्त वेळ तुम्हाला चालावं लागेल. तू धावणार नाहीयेस? वाढवू तू शकतो. धावणार आहेस का? मला नाही धावायचंय. साऊथ, मला माहिती आहे तू करू शकतोस. मी करू शकतो, पण मला करायचं नाहीये. आम्हाला नाही धावायचंय. आपण जर धावलो तर कोणीतरी लवकर आउट होईल. त्यामुळे जे लोक राहतील त्यांची भरपूर ऊर्जा वाचेल. मी पण तेच बोलत होतो. जर तुम्हाला माहितीये तुम्ही धावू शकता तर धावा. कुणी आहे का तिकडे? तिकडे कुणी आहे का? दमल्यासारखं वाटतोय. नाही नाही, मी दमलो असतो तर धावण्यासाठी नसतो बोललो. कम ऑन गाईज, चला धावूया गाईज. आपण धावलो तर अंतर कमी होईल. मी तुला खरं सांगतो, अरे मला नाही वाटत मी जास्त वेळ टिकू शकेन. तिकडे कुणीतरी दमल्यासारखं दिसतोय. ठीक आहे ब्रो. टूट, मला नाही वाटत मला जमतंय. माझे हात. नाही, मी प्रयत्न करेन. मी धावेन. मला हे बोलायचं नव्हतं, पण वेग वाढवूया. ओके, बहुमत मिळालंय. वेग वाढवा. आम्ही वेग वाढवतोय. धरून ठेवा गाईज, धरून ठेवा.
हात सटकला. काय झालं तुला? माझा हात सटकला आणि तुला पकडून ठेवता आलं नाही? नाही. अँड्र्यू बाद झाल्यानंतर 7 पायलट्स उरले होते, पण तोपर्यंत